तूळ रास नेहमी संतुलन साधणारी रास आहे आणि यांचा राशीस्वामी शुक्र यांच्या स्वभावामध्ये नेहमी एक गोष्ट असते बरं का, की इतरांना आनंदी ठेवणे आणि कोणाचीही मन दुखवू नये, कोणाशीही जास्त वाद घालू नये. आणि म्हणून अनेक वेळा काय होतं की तुम्ही स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेता. ठीक आहे, हसत राहता पण आतून थोडे तुटलेले असता आणि मग सगळ्यांसाठी वेळही देता तुम्ही, पण स्वतःसाठी वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस स्वतःलाच तुम्ही विचारता आहे की मी सगळ्यांसाठी सगळं काही करतो, पण माझ्यासाठी कोण जगतं आहे का? आणि जर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंटमध्ये फक्त श्रीराम म्हणून द्या. ग्रह तुम्हाला काही गोष्टी शिकवत आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःला हरवू नये. काही नाती बदलतात, काही संधी मिळतात आणि काही निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारे तूळ राशीसाठी पुढील 20 दिवस कसे असतील हे जाणून घेऊया. हा काळ तुम्हाला एकाच वेळी सावधही करणार आहे आणि थोडं उंचीवर पण नेणार असेल, पण त्यासाठी थोड्या कठीण परीक्षा द्यावी लागतात. 8व्या भावामध्ये मंगळाचं गोचर होत आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये अचानक घडामोडी, गुप्त शत्रू, मानसिक परिवर्तन, अपघात किंवा अनपेक्षित घटनांचा भाव हा मानला जातो. आणि हा मंगळ सांगतो की पुढील 20 दिवसांमध्ये आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलू शकतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला त्यांच्यामुळे थोडं निराशा येऊ शकते आणि जुन्या वादांचे विषय पुन्हा समोर येऊ शकतात. म्हणूनच रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नये. वाहन चालवताना, प्रवास करताना किंवा धोकादायक कामे करताना विशेष काळजी घ्या. पण मित्रांनो, 8व्या भावातील मंगळ काही संकटच देतो असं नाहीये ना. तो माणसाला आतून पूर्णपणे बदलतो. हे ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या त्या आता तुमच्या आयुष्यातून दूर होऊ शकतात ना. आणि सर्वात शुभ ग्रहयोग म्हणजे तुमच्यासाठी दशम भावातील गुरुचं गोचर. करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील मान वाढवणारं हे गोचर आहे. आणि वरिष्ठांचा विश्वास पण मिळतो, मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता दिसू लागेल. ज्यांना प्रमोशन किंवा नवीन पद किंवा व्यवसायात विस्ताराची अपेक्षा आहे ना, त्यांच्यासाठी हा काळ आशादायक आहे. पण गुरु एक गोष्ट शिकवतो, यश मिळाल्यानंतर नम्रता सोडू नका. आणि आता भाग्यभावातला जो सूर्य आहे ना, हा धर्म, वडील, गुरु किंवा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. अडकलेल्या कामांना गती मिळते, दूरचे प्रवास योग निर्माण होतात, गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते. पण काही वेळा वडील किंवा वरिष्ठ व्यक्तींशी अहंकारामुळे वाद होण्याची शक्यता असते. म्हणून मीच बरोबर हा स्वभाव बाजूला ठेवावा. या ग्रहस्थितीचा एक असाही अर्थ आहे की संकट येतील, पण ती तुम्हाला थांबवण्यासाठी नाही आहेत, ती तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवतात, अधिक शहाणं आणि यशस्वी बनवण्यासाठी ती येत असतात. ठीक आहे, लक्षात घ्या, जीवनात काही अनपेक्षित वळणं येत असतात, ती येतील, पण त्या प्रत्येक वळणाच्या शेवटी एक नवीन संधी तुमची वाट पाहत असेल, कारण की दशम भावामध्ये गुरुचं गोचर आहे. तसंच जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा जो दशम भावातला गुरु आहे ना, हा मोठा आधार आहे. अनेक वर्षी केलेली मेहनत तुमच्या आता फळाला येईल, मोठी जबाबदारी आणि प्रतिष्ठा मिळेल, व्यवसायात चांगली कामं मिळतील, कर्जाचे पण ओझे कमी होताना थोडेफार दिसून येईल आणि तितक्याच मोठ्या जबाबदाऱ्या व्यवसायामध्ये पण तुमच्या खांद्यावर येतील. आणि काही वेळा तुम्हाला असं वाटेल की आता प्रत्येक जण माझ्याकडूनच का अपेक्षा ठेवतोय. कार्यालयात तुमच्या निर्णयांची परीक्षा घेतली जात असते. तुम्ही जिथं काम करता तिथंही थोडं बारकाईने तुमच्यावर नजर ठेवली जाते, कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीभोवती टीका करणारे लोक हे आपोआप तयार होतच असतात ना. आणि हा 8व्या भावातला मंगळ काय करतो, तुमच्या कामाच्या ठिकाणी एक गुप्त राजकारण तयार करतो, पाठीमागून होणारी टीका तयार करतो, विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून अचानक मिळालेला धक्का पण असतो. आणि अशा काही घटना तूळ राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळू शकतात. म्हणून प्रत्येक सहकार्याला मित्र समजू नका. तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा निर्णय प्रत्येकाला सांगू नका, तुम्ही टाळा दे. आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी येतील, मात्र फक्त पगार पाहून निर्णय घेऊ नका. कामाचे वातावरण, भविष्य आणि स्थिरता याचाही विचार करा ना. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ डेव्हलपमेंटचा आहे, म्हणजे नवीन क्लायंट्स किंवा चांगले करार होणे, सरकारी किंवा प्रतिष्ठित संस्थेबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. पण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा, कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. मित्रांनो, कसं या काळात ग्रह तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगत आहेत, यश तुमच्या दारात येत आहे, पण त्याच वेळी तुमची परीक्षा घेणारे लोकही तुमच्या आजूबाजूला असणार आहेत. म्हणून थोडी नम्रता ठेवा,
गुप्तता ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण की पुढील काही दिवस कसं आहे, अनेक व्यक्ती त्यांच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचू शकतात. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीत आहात. तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता, प्रमोशनची वाट पाहत आहात की नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहात. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यावं. तसंच काही कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल असेल. आता इथं सुद्धा कसं आहे, संयमाची सर्वाधिक गरज भासणार आहे. कारण अष्टम भावातील मंगळ काय करतो, काही गोष्टी अचानक बदलतो. ज्या नात्यात सर्व काही सुरळीत चालले असते तिथेही अचानक तणाव निर्माण होतो. लहान गैरसमज मोठ्या वादाचे रूप घेतात घरामध्ये. म्हणजे कसं, तुम्ही मला समजून घेत नाही, मीच नेहमी समजून घेतो, अशा भावना दोघांच्याही मनात निर्माण होतात. आणि कामाचा ताण, आर्थिक जबाबदारी आणि वेळेचा अभाव यामुळे काय होतं, पती पत्नींमध्ये थोडं भावनिक अंतर वाढतं. आणि काही विवाहित व्यक्तींना असं वाटतं की आम्ही एकाच घरात आहोत पण मनाने खूप दूर गेलो आहोत. आणि ह्या काळात मग संशय, अहंकार, शांत राहण्याची सवय किंवा नात्यांसाठी ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या धोकादायक ठरतात. म्हणून जे बोलले जात नाही तेच पुढे सर्वात मोठे वाद निर्माण करत असते. म्हणून तुम्ही मोकळेपणाने तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर गोष्टी शेअर केल्या पाहिजे. याचबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनी तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर, अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये. क्षणिक रागात घेतलेला निर्णय कायमचा पश्चाताप देऊ शकतो. तसंच अविवाहित व्यक्तींनी विवाहाचा निर्णय सुद्धा घाईघाईने घेऊ नये. कसं आहे, आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतल्यास पूर्ण मतभेद निर्माण होऊ शकतात. आणि कुटुंबात मालमत्ता, वारसा आणि पैशाच्या विषयांवर पण चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कसं आहे, कायदेशीर आणि व्यवहारिक दृष्टिकोनच ठेवा. तसंच भाऊ, बहीण किंवा नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार ठेवताना तुम्ही स्पष्टता ठेवा. आणि नेहमी मी एकच सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये की रागाच्या भागात निर्णय घेऊ नका. पती पत्नींमधील मतभेद तिसऱ्या व्यक्तीशी शेअर करू नका. आणि जुने वाद तुम्ही टाळले पाहिजेत. संशय, अहंकार नात्यांवरती हावी होऊ द्यायचा नाहीये. कुटुंबातील आर्थिक व्यवहार सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत. आठवड्यातून किमान एकदा तरी कुटुंबासोबत तुम्ही शांतपणे वेळ घालवला पाहिजे. या 8व्या भावातलं मंगळ काही नाती तोडण्यासाठी येत नाही, खरी कोणती आणि दिखाव्याची कोणती हे दाखवायला येतं. आणि तुम्ही संयम, विश्वास आणि संवाद टिकवून ठेवला तर हेच ग्रह अनेक तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचं काम करतात. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चिंता कोणती आहे. वैवाहिक जीवन आहे, प्रेमसंबंध आहे, कुटुंबातील मतभेद आहे का मालमत्तेचा प्रश्न आहे. तुमचे उत्तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आर्थिक स्थिती बाबतीत किंवा धनलाभाच्या बाबतीत जर विचार केला तर काय आहे, हा काळ वरून जितका चांगला दिसतो तितकाच तो आतून सावध राहण्याचे संकेत देतो. कसं आहे, दशम भावातील गुरु तुमच्या करिअरमधून आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडतो. जसं की पगार वाढ असेल किंवा नवीन उत्पन्नाचे सोर्सेस असतील, व्यवसायातील वाढ असेल किंवा अनेक वर्ष अडकलेले थोडेफार पैसे जे असतात ना, ते पण पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. पण अष्टम भावातील मंगळ अचानक आर्थिक धक्क्याचे पण संकेत देते. उदाहरणार्थ वाहन दुरुस्ती किंवा आरोग्यावरती खर्च, घरातील मोठी जबाबदारी किंवा परदेशागमनाचे खर्च किंवा एखादा खर्च असा जो असतो ना, तो तुम्ही अपेक्षित केलेला असतो. अशा घटना काही व्यक्तींच्या आयुष्यात घडू शकतात. अनेक तूळ राशीच्या व्यक्तींना असं वाटेल की पैसे कमावतोय पण काही ना काही कारणाने खर्च वाढत आहे. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल तर मग तुम्ही बरोबर म्हणून फक्त अशी कमेंट करायला काही हरकत नाही. या काळात सर्वात मोठी कोणती चूक होऊ शकते लक्षात आलं का तुमच्या? दुसऱ्यांवरती अधिक विश्वास ठेवणे. नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला मोठी रक्कम देण्यापूर्वी तुम्ही 10 वेळा विचार करा. कारण नंतर पैसे आणि नाते दोन्हीही धोके देऊ शकतील. आणि कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी पूर्ण वाचा. गुंतवणूक करताना फक्त नफ्याचे स्वप्न पाहू नका. आणि तर जोखीमही समजून घेतली पाहिजे ना. कसं आहे, गुरुचा प्रभाव तर चांगला आहे. ज्यांना दीर्घकालीन नियोजन करायचं आहे ना, त्यांना भविष्यात आर्थिक फायदा चांगला मिळणारच आहे. मालमत्ता, व्यवसायाचा विस्तार किंवा दीर्घकालीन गुंतवणूक यामध्ये हा गुरु तुम्हाला सकारात्मक परिणाम देत आहे आणि पुढेही देईल. त्यामुळे ह्या काळात पैसे कमवणे काय अवघड नाही, पण तो योग्य ठिकाणी टिकवणे हीच थोडीफार परीक्षा असते ना. आणि आज घेतलेला एक निर्णय जो असतो ना, तो उद्याची अनेक वर्षाची मेहनत पण वाया घालवू शकतो. त्यामुळे एक योग्य निर्णय घेणं तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकतो. म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमचा खर्च कुठं होत आहे. घर, आरोग्य, कुटुंब, व्यवसाय की वाहनावरती. तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण हा जो काळ आहे ना, हा प्रगतिकारकच असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण हा काळ जो आहे ना,
हा मेहनतीचे फळ देणार आहे. कारण की भाग्यभावातून गुरु जातो आहे, तो उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि गुरुचे मार्गदर्शन मिळवून देतो. आणि 10व्या भावातला गुरु ज्ञानाला योग्य दिशा देतो, यश मिळवून देण्याची शक्यता वाढतो. फक्त मंगळ काय करतो, मानसिक ताण आणि आत्मविश्वास कमी कसा होईल ह्याची तो एक संयोजना तयार करत असतो. त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडिया आणि वाईट संगत ह्याच्यापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. लक्षात घ्या की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत आहात, पण अष्टमातला मंगळ जो आहे ना, तो तुम्हाला नेहमी कुठं ना कुठं तरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते तुम्हाला सध्या होऊ द्यायचं नाही आहे. कारण की तुम्ही परीक्षेच्या किंवा करिअरच्या एखाद्या मोठ्या टप्प्यावर निर्णय घेत असतालही 8व्या भावात मंगळ असल्यामुळे छोट्या मोठ्या दुखापती किंवा पचनाच्या तक्रारी किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. कामाचा ताण किंवा अपुरी झोप यामुळे थोडं शरीर थकू शकते. म्हणजे प्रवास करताना थोडीशी सावधगिरी बाळगा. असं आहे, ग्रह मोठ्या आजाराचा संकेत देत नाहीत, पण लहान लक्षणांकडे तर दुर्लक्ष करू नये ना. त्यामुळे पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही या समस्या टाळू शकता. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आरोग्याच्या बाबतीत सर्वात जास्त तुम्हाला कशाचा त्रास होतोय सध्या? झोपेचा होतोय का, मानसिक ताण आहे, शरीर दुखी आहे का, पचनाचा त्रास आहे? म्हणून मला आता तूळ राशीला जाता जाता असं सांगू वाटतं बरं का, आपण जी ग्रह मालिकेच्या द्वारे ही चर्चा केली व्हिडिओमध्ये, पुढील 20 दिवस जे आहेत ना, हे तुमच्या बदलाचे आहेत. काही लोक आयुष्यातून निघून जातील, नवीन लोक येतील, काही स्वप्ने पूर्ण होतील, तर काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाही आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह संकट दाखवतात, पण संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि शक्ती पण देतात. याच काळात रागापेक्षा संयम, घाईपेक्षा विचार आणि अहंकारापेक्षा नम्रता निवडावी, तर अनेक अडचणी आपोआप दूर होतील. आणि या काळात हे छोटे तुम्ही उपाय अवश्य करू शकता. शुक्रवारी तुम्ही श्रीलक्ष्मी किंवा शुक्रदेवतेची मनापासून पूजा करू शकता. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाच्या वस्तू परिधान करा. तांदूळ, साखर किंवा दूध यांचे तुम्ही दान करू शकता. आई किंवा वडील यांचा आशीर्वाद तुम्ही घेतला तर नवीन कामाची सुरुवात चांगली होत असते. आणि कोणालाही दुखावणारे शब्द बोलण्यापूर्वी एकदा विचार करा. लक्षात ठेवा, कसं आहे की तूळ राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलण्याची सुरुवात बाहेरून होत नाहीये, ती स्वतःच्या निर्णयापासून होत आहे. आजची योग्य तुम्ही केलेली कृती उद्याचे सुंदर भविष्य घडवू शकते. आणि आता मला एक गोष्ट तुम्ही नक्की सांगा की ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये कोणता भाग तुमच्या आयुष्याशी सर्वात जास्त जुळला? कुटुंब आहे का, नोकरी आहे का, व्यवसाय आहे का, पैसा आहे का, आरोग्य आहे? खाली कमेंटमध्ये तुमचे उत्तर जे आहे ते तुम्ही नक्की लिहा. आणि जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवत असाल की येणारा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे, तर कमेंटमध्ये एकदा श्रीराम म्हणून तुम्ही नक्की लिहा. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश प्रदान करो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.